श्रोते हो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण ऐकणार आहोत कीर्तन अलंकार हरिभक्त पारायण. अक्षय परोळेकर यांचं कीर्तन. तबला साथ सुधीर गोसावी यांची, हार्मोनियम साथ गणराज मेस्त्री यांची. ऐकूया कीर्तनाचा उत्तर रंग. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, परमपूज्य भालचंद्र महाराज की जय, फलाहारी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आपण जर धर्माचे पालन केले तर धर्म म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आपलं कसं रक्षण करतो हे या कथेतून, या इतिहासातून आपल्याला कळेल. रामो विग्रहवान धर्म, प्रभू श्री रामचंद्र हे साक्षात मूर्ती स्वरूप धर्म आहेत. तेच राम कृष्ण रूपाने आले होते आणि जे धर्माच्या बाजूने होते, धर्माचं रक्षण करत होते, त्यांचं भगवंताने रक्षण केलं होतं. कसं, त्याच्यातील एक उदाहरण आता आपण बघणार आहोत. पांडवांच्या वनवासाच्या कालावधीमध्ये जेव्हा पांडव समिधा वगैरे आणायला गेले होते वनामध्ये, तेव्हा द्रौपदी आश्रमामध्ये एकटी आहे. या संधीचा फायदा उठवून सिंधुराज जयद्रथने तिचं अपहरण केलं होतं. ती आरडाओरडा करू लागली. जेव्हा पांडवांना ती हाक ऐकू आली तेव्हा पांडव पाठोपाठ गेले. सिंधुराज जयद्रथला त्याच्या 6 भावांसहित आणि सैन्यासहित पराभूत केलं आणि सिंधुराज जयद्रथला त्यांनी पकडलं आणि त्याचा वध करणार होते. परंतु सम्राट युधिष्ठिर म्हणाले की आमची बहिणी दुश्शला, म्हणजेच कौरवांची बहिणी ती आपली बहिणी दुश्शला, तिचा हा पती आहे. मग याला जर आपण मारलं तर आपली बहीण विधवा होणार, त्यामुळे याला जीवदान देऊया. परंतु हा सिंधुराज जयद्रथ आपल्या स्वगृही न परतता तो हरिद्वार मध्ये गेला आणि तिथे जाऊन त्यांनी शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपस्या आरंभ केली. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरीहरा गौरीहरा, विमदाहरा शशि शेखरा, जगता जया विषप्राशुनी, जगता सया, जगता सया, जगता सया विषप्राशुनी, जगता शिवगणांसहित
साक्षात शिवशंकर उमेसहित त्या ठिकाणी प्रकट झाले. बोला पार्वती पते हर हर महादेव. शिवशंकर म्हणाले, मी प्रसन्न झालोय, वर माग. तेव्हा सिंधुराज जयद्रथ म्हणाला, 5ही पांडवांना युद्धात मी पराभूत करू शकेन असं मला वरदान द्या. शिवशंकर म्हणाले, वत्सा, 5 पांडव तर अवध्य आहेत, त्यातील विशेष करून अर्जुन, कारण अर्जुनाचा सखा साक्षात श्री कृष्ण आहे. ज्याने वराह रूप धारण केलं होतं, ज्याने नरसिंह रूप धारण केलं होतं, तोच विष्णू आता अर्जुनाचा सारथी बनून आलेला आहे. त्याच्यामुळे अर्जुन आपल्यासाठी अवध्य आहे. मला सुद्धा त्यांनी बाणासुराविरोधच्या युद्धामध्ये पराभूत केलेला आहे. त्याच्यामुळे नर आणि नारायण ज्या रथावरती आहेत, त्या रथाला, त्या नर आणि नारायणाला सगळे देवी देवता यक्ष गंधर्व एकत्र जरी आले तरी त्या नर आणि नारायणाला युद्धामध्ये पराभूत करू शकत नाही. त्यामुळे मी तुला वरदान देतो की अर्जुन सोडून इतर 4 पांडवांना तू युद्धामध्ये 1 दिवस रोखू शकशील. आणि शिवशंकर उमेसहित आणि त्या शिवगणांसहित तिथून अदृश्य झाले. आणि या वरदानाचा उपयोग त्या सिंधुराज जयद्रथने कधी केला तर युद्धाच्या 13व्या दिवशी दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना म्हणाला, आचार्य काय चाललेलं आहे हे? म्हणता म्हणता माझे एक भाऊ रोज मारले जात आहेत, परंतु पांडवांमधील एकही भाऊ मारला गेलेला नाही आहे. तुम्ही पक्षपात करता गुरुजी, तुम्ही पक्षपात करता. द्रोणाचार्य म्हणाले, मी नाही पक्षपात करत आहे, ते लढाच तसा देत आहेत. परंतु दुर्योधन काही ऐकेना. म्हणून शेवटी द्रोणाचार्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुला जर वाटते की मी पक्षपात करतोय तर मी चक्रव्यूहाची रचना करेन. आणि चक्रव्यूह कसं भेदायचं हे फक्त अर्जुनाला माहिती आहे. म्हणून अर्जुनाला आपण दूर ठिकाणी नेऊ आणि संशप्तक राजा, जे 7 राजे आहेत, ज्यांनी युद्धातून परतणार नाही, अर्जुनाला मारल्याखेरीज आम्ही परतणार नाही, अर्जुनाला संपवल्याखेरीज आम्ही परतणार नाही, अशी ज्यांनी प्रतिज्ञा घेतली होती, ते 7 राजा आणि त्यांचं सैन्य हे अर्जुनाला घेरून दूर राहील आणि इकडे आपण चक्रव्यूहाची रचना करू असं त्यांनी ठरवलं. चक्रव्यूहाची रचना झाली. सुशर्मा नावाचा जो राजा होता तो संसप्तक राजांमध्ये, त्रिगर्त संसप्त राजांमध्ये प्रमुख होता. त्याने अर्जुनाला तिकडे लढण्यामध्ये व्यस्त ठेवलं आणि इकडे चक्रव्यूहाची रचना झाली. आणि हे चक्रव्यूह कसं भेदायचं हे या 4 पांडवांना कोणालाच माहिती नव्हतं, फक्त अर्जुनाला माहिती होतं. पण अर्जुन त्या ठिकाणी नव्हता. तेव्हा धर्म म्हणाला, युधिष्ठिर म्हणाला, त्यावेळी म्हणे धर्म, जर इथे असता अर्जुन, भेदले असते चक्रव्यूह त्याने. अर्जुन जर या ठिकाणी असता तर त्याने चक्रव्यूह नक्कीच भेदले असते. परंतु तेथे येऊन सुभद्रा सुत काय सांगतोय की मी हे चक्रव्यूह भेदतो, मला कसं भेदायचंय आणि आत शिरायचं ते माहिती आहे, परंतु पुन्हा भेदून बाहेर कसं यायचं ते मात्र माहिती नाहीये. मग भीमसेन म्हणाले, काळजी करू नको, तू फक्त आम्हाला मार्ग काढून दे, आम्ही तुझ्या मागोमाग येऊ आणि तुझी पाठराखण करू. ठरल्याप्रमाणे अभिमन्यूने चक्रव्यूह भेदायला सुरुवात केली. पाठोपाठ हे 4 पांडव जात होते. परंतु त्या ठिकाणी आला सिंधुराज जयद्रथ आणि त्याने शिवशंकरांचं ते वरदान वापरलं आणि 4ही पांडवांना त्या ठिकाणी युद्धामध्ये रोखून धरलं. आणि बिचारा अभिमन्यू एकटा चक्रव्यूहामध्ये लढत होता. तेव्हा पांडव म्हणू लागले, अभिमन्यू मागे ये, जाऊ नको तू तिकडे. तेव्हा अभिमन्यू म्हणतोय, नाही, मी अर्जुन पुत्र आहे, मी कधी युद्धामध्ये पाठ दाखवणार नाही. जर माझ्या बाबांनी विचारलं तर त्यांना सांगा की मी युद्धामध्ये पाठ दाखवली नाही, मी एकटा शिरलो. आणि असे सांगून अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये घुसला. आणि अभिमन्यूने असा पराक्रम दाखवला की त्याने 10,000 महारथी मारले, 10,000 हत्तीस्वार मारले, 10,000 घोडेस्वार मारले. त्याचबरोबर 100 कौरवांपैकी 8 कौरव मारून टाकले आणि कौरवांच्या 100 राजपुत्रांना मारून टाकले. आणि अशा प्रकारे अर्जुनाच्या पुत्राचा पराक्रम बघून साक्षात द्रोणाचार्य म्हणू लागले, बापरे, हा अर्जुनाचा पुत्र मी मानतच नाही, तर हा साक्षात अर्जुनच आहे असं मी मानतोय. त्यावेळी हे ऐकून त्या ठिकाणी कर्ण गेला
आणि त्या ठिकाणी तो बाण मारू लागला अभिमन्यूवरती. बाण सोडित आला कर्ण, तो दो बाणे भेदिले त्याचे कर्ण. अंग टाकुनी भानुनंदन पळता झाला एकीकडे. पंढरीनाथ महाराज की जय. 16 वर्षाच्या अभिमन्यूने 2 बाणात कर्णाला पळवून लावलं, 5 बाणांमध्ये द्रोणाचार्यांना पळवून लावलं, 10 बाणांमध्ये दुर्योधनाला पळवून लावलं. आणि अशा प्रकारे हा त्याचा जो पराक्रम होता तो बघून दुर्योधन घाबरला. द्रोणाचार्यांना म्हणू लागला, अरे एक एक काय जाताय त्याच्यावरती वार करायला, सगळ्यांनी त्याला घेरून मारा. द्रोणाचार्य म्हणाले, हे बघ दुर्योधन, हे धर्मयुद्ध आहे, एकाने एकाबरोबर युद्ध करायचं हा नियम आहे. दुर्योधन म्हणाला, या राजपुत्राच्या आज्ञेचं पालन करणं हा तुमच्यासारख्या सेनापतीचा धर्म आहे, त्या धर्माचं तुम्ही पालन करणार नाही का? आता द्रोणाचार्य अडकले, इकडे आड आणि तिकडे विहीर. मग आता नाईलाजास्तव त्यांनी आज्ञा दिली आणि 6 महारथींनी त्या 16 वर्षाच्या अभिमन्यूला घेरलं. त्यावेळी त्याच्या हातातले जे धनुष्य बाण होते, तर्कस होता, तो कर्णाने छेदून टाकला. त्याने तलवार काढली, ती दुर्योधनाने छेदून टाकली. त्यानंतर त्याने गदा काढली, ती दुःशासनाने छेदून टाकली. मग त्याने रथाचं चक्र उचललं आणि त्यांच्यावरती मारायला गेला, तर अश्वत्थामाने ते चक्र सुद्धा छेदून टाकलं. मग त्यानंतर दुःशासनाचा पुत्र गदा घेऊन आला. मग अभिमन्यूने त्या दुःशासनाच्या पुत्राला गदा युद्धामध्ये परास्त केलं. आणि म्हणून सगळ्या कौरवांनी 6 महारथ्यांनी कर्णासहित त्या सर्व 6 महारथ्यांनी त्या 16 वर्षाच्या अभिमन्यूवर बाणांचा वर्षाव केला. अभिमन्यू घायाळ झाला आणि दुःशासनाचा पुत्र शुद्धीवर आला. त्याने गदा घेतली आणि घायाळ झालेल्या अभिमन्यूच्या मस्तकावरती मारून दिली. आणि अभिमन्यू रक्त ओकत ओकत 16 वर्षाचा अभिमन्यू पृथ्वीवरती गुडघे टेकवून धारातीर्थी पडला. तिकडे सूर्यास्तानंतर युद्ध थांबल्यानंतर संसप्तक राजांना पराभूत करून अर्जुन परतत होता आपल्या छावणीकडे. गोपाळ कृष्णाला म्हणतो, हे माधव, माझं हृदय का आज थरथरतंय? रोज अभिमन्यू माझं स्वागत करायला इथे यायचा छावणीच्या इथे, तो आज का आला नाही? आतमध्ये जाऊन बघतो तर 4ही भाऊ खाली मंडळी. ओ दादा दादा, तुम्ही तर सांगा काय झालंय, कुठे आहे माझा अभिमन्यू? तेव्हा भीमसेन म्हणाला, अरे मोठमोठी व्रते करून, तप करून, दान देऊन, मोठमोठ्या पूजा घालून जे पुण्य मिळतं, जी उत्तम गती प्राप्त होते, त्यापेक्षा उत्तम गती धर्मयुद्धामध्ये वीरमरण आलेल्या वीराला प्राप्त होते. ती गती आज आपल्या अभिमन्यूला प्राप्त झालेली आहे. काय? माझ्या अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली? अरे धिक्कार असो तुमच्या बळावरती, काय करत होता तुम्ही त्या ठिकाणी? तेव्हा भीमसेन म्हणाला, सिंधुराज जयद्रथला शिवशंकरांचं वरदान होतं की आम्हा 4ही भावंडांना तो युद्धामध्ये एक दिवस रोखून धरू शकतो. तिकडून गुप्तहेर आला आणि म्हणाला, महाराज महाराज आज्ञा. काय? तर अभिमन्यूचं प्रेत ज्या ठिकाणी पडलं होतं त्या ठिकाणी सिंधुराज जयद्रथ गेला आणि त्याने आपल्या लाथेने त्या रथाला लाथाडलं आणि हसत हसत गेला. हे बघून अर्जुनाला राग आला. अर्जुनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली, संपवीन त्या सिंधू नरेशा, पर्यंत सिंधुराज जयद्रथचा वध नाही केला तर मी स्वतः अग्निप्रवेश करेन. ही बातमी गुप्तहेरांद्वारे कौरवांच्या पक्षामध्ये पोहोचली.
सिंधुराज जयद्रथ घाबरला, आपलं गाठोडा भरू लागला. कर्ण आणि द्रोणाचार्य त्या ठिकाणी आले, म्हणाले तू जाऊ नको, जाऊ नको. सिंधुराज जयद्रथ म्हणतोय अर्जुनाने प्रतिज्ञा घेतलेली आहे, अर्जुनाने आतापर्यंत घेतलेली प्रतिज्ञा कधीच मोडलेली नाही आहे, त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. मला माझा जीव महत्वाचा आहे. द्रोणाचार्य आणि कर्ण म्हणाले ऐक, आम्ही तुझ्या सुरक्षिततेची व्यवस्था करतो, मी उद्या शकट व्यूहाची रचना करणार असे द्रोणाचार्य म्हणाले. शकट व्यूहाची रुंदी असणार 10 कोस म्हणजे 30 किलोमीटर आणि त्या शकट व्यूहाची लांबी असणार 24 कोस. एवढं मोठ्या प्रमाणात सैन्य उभं राहणार आणि त्याच्या मधोमध आम्ही तुला ठेवणार. त्यामुळे जयद्रथ घाबरू नको, संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, तुझ्या भोवती आम्ही कडक सुरक्षा लावणार. मग सिंधुराज जयद्रथ तिथे थांबला आणि ही बातमी, एवढं मोठं शकट व्यूहाची रचना करणार द्रोणाचार्य, ही बातमी पोहोचली गोपाळ कृष्णापर्यंत गुप्तहेरांद्वारे. अर्जुन वगैरे सगळे पांडव झोपले, परंतु भक्ताची काळजी देवाला असते. श्रीकृष्ण झोपले नाहीत, पाठीवरती हात घेऊन त्या छावणीकडे रात्रीच्या फेऱ्या मारत बसले. काय करावं काय करावं. त्यांनी टाळी वाजवली आणि त्यांच्या सारथ्याला बोलवले. यांचं नियोजन झालं. युद्धाच्या 14व्या दिवशी पहाटे उठून मोठ्या व्यक्तींचा, थोरांचा आशीर्वाद घेऊन श्रीकृष्ण आणि अर्जुन युद्धासाठी बाहेर पडले आणि युद्धाला आरंभ झाला. संसप्तक राजांतील जेवढे राजा होते त्यांना पराभूत करण्यामध्ये अर्जुन त्या ठिकाणी व्यस्त राहिला आणि त्यानंतर त्यांना पराभूत केल्यानंतर समोर आले द्रोणाचार्यांवरती त्याने एक प्रणाम करण्यासाठी बाण सोडला, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तेथून निघून गेला. त्यानंतर त्या ठिकाणी आला दुःशासनाला सुद्धा अर्जुनाने पराभूत केले आणि त्यानंतर त्याच्या समोर आला एक श्रुतायू नावाचा राजा आणि त्या श्रुतायू नावाच्या राजाकडे एक वरुण देवाने दिलेली गदा होती. ज्या गदेचा नियम काय होता की ती गदा आहे ती एका घातामध्ये समोरच्याचा प्राण हरण करून टाकते, परंतु जर ती गदा निशस्त्र व्यक्तीवरती चालवली तर ती गदा उलटी फेरून येईल आणि ज्याने ती गदा निशस्त्र व्यक्तीवरती फेकली त्याचाच कपाळ मोक्ष करून टाकेल. मग त्या श्रुतायुधाने ती गदा फेकून मारली अर्जुनाच्या दिशेने. तेवढ्यात काय झालं, गदा अर्जुनाच्या दिशेने येऊ लागली तेव्हा साक्षात गोपाळ कृष्ण उभे राहिले आणि अर्जुनाच्या आपल्या भक्ताच्या छातीवरती जी गदा बसणार होती त्यांनी आपल्या छातीवरती झेलून घेतली. आता गोपाळ कृष्णाच्या हातात शस्त्रे नाहीत, ते निशस्त्र. गदेचा नियम होता निशस्त्र व्यक्तीवरती गदा चालवली तर ज्याने चालवली फेकून मारली त्याचाच कपाळ मोक्ष करेल. गोपाळ कृष्ण निशस्त्र असल्यामुळे ती गदा पाठीमागे फिरली आणि श्रुतायुधाच्या डोक्यावरती जाऊन बसली आणि श्रुतायुधाचा कपाळ मोक्ष झाला. बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय. त्यानंतर युद्ध करत करत अर्जुन पुढे गेला. म्हणता म्हणता 3 प्रहर झाले, फक्त 1 प्रहर शिल्लक होता आणि अर्जुनाचे घोडे थकले. मग त्यानंतर आकाशातून बाणांचा वर्षाव होतोय हे बघून कृष्णाने अर्जुनाला हात दिला आणि सांगितलं चल रथामध्ये चढ. आणि अर्जुनाने आपले बाण सोडले, त्या बाणांचं निवारण केलं, शत्रूच्या बाणांचं निवारण केलं आणि युद्धासाठी पुढे गेला. मग त्या ठिकाणी आला दुर्योधन म्हणू लागला अर्जुन, द्रोणाचार्यांनी मला शिवदत्त कवच दिलेला आहे, आता काय करणार तू, असं म्हणून तो हसू लागला. तेवढ्यात श्रीकृष्णाकडे अर्जुनाने बघितलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले मग तो मधुमुर विनाशक पूर्ण युक्ती सांगे पार्था लागून की हस्त आणि चरण उघडे बाणे किडीते. अरे अर्जुना, अरे याच्याकडे कवच आहे मान्य आहे, पण त्याचे हात आणि पाय बघ, त्या ठिकाणी कवच नाही ना, तिथे बाण मार. मग चरणे आणि मनगटे दोन्ही पार्थे फोडिली तीक्ष्ण बाणी, त्याच भये करुनी दुर्योधन पळाला पंढरीनाथ महाराज की जय. असं युद्ध करत जाता जाता त्या ठिकाणी श्रुतायुत अच्युतायू असे राजा आले आपापले सैन्य घेऊन. अर्जुनाने त्यांचा शिरच्छेद केला. त्यानंतर भोजपुत्र सुदक्षिण आला, त्याचा सुद्धा अर्जुनाने त्याच्या सेनेसहित त्याला पराभूत केलं. त्यानंतर त्या ठिकाणी अवंती देशीचे राजे विंदानुविंद आले, त्यांचा सुद्धा अर्जुनाने त्यांच्या म्लेच्छ भारासहित शिरच्छेद केला. आता म्हणता म्हणता फक्त 1 मुहूर्त शिल्लक राहिला होता सूर्यास्त व्हायला. गोपाळ कृष्णाला द्रौपदी म्हणते की हे गोपाळ कृष्णा,
वस्त्र हरणाच्या वेळी जशी तू माझी लाज राखली होती तसं आज तुला माझं कुंकू राखायचं आहे. त्यामुळे हे गोपाळ कृष्णा धाव धाव धाव. नारायण रमा रमण नारायण रमा रमण नारायण रमा रमण रमा रमण शिल्लक असताना गोपाळ कृष्णाने सूर्याकडे नजर फिरवली. सगळीकडे अंधकार पसरला. कौरव आनंदित झाले. सिंधुराज जयद्रथ खिडकीतून बघतोय, अरे वा, सूर्यास्त झाला. आता अर्जुन अग्नी प्रवेश करणार. माझा जीव वाचला. वा रे वा. सगळी सुरक्षा मोडून तो आता सिंधुराज जयद्रथ मशाल घेऊन बाहेर आला आणि अर्जुनाला सांगतोय, हे अर्जुन, तू मला मारायला निघाला होतास, माझा वध करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. आता बघ, तुझीच मरणाची पाळी आलेली आहे. तुझ्यासाठी चिता सुसज्जित आहे. कर अग्निप्रवेश. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाकडे बघितलं आणि सांगितलं, हे गोपाळ कृष्णा, हीच जर तुझी इच्छा असेल तर मी अग्निप्रवेश करतो. गोपाळ कृष्ण म्हणाले, जाताना तुझा गांडीव धनुष्य घेऊन जा. पण का ते आता मला सांगायचं नाही. जा लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. अर्जुनाने तो गांडीव धनुष्य आणि अक्षय तर्कस घेतला आणि चितेच्या दिशेने निघाला. आणि तिकडे कृष्णाने सूर्याकडे नजर फिरवली. भक्त वत्सल हरिहा निर्मोनितम झाकी तो रविला. वाटे प्रतिपक्षाला गगनी पहा सूर्य सत्य मावळीला. कौरव सैनिक हसू लागले की हा गांडीव धनुष्य घेऊन का जातोय.
कृष्णाने सांगितलं हा गांडीव धनुष्य धारण करण्याची तुमच्या कोणाची पात्रता नाही ना, मग अर्जुनासोबत त्याला स्वर्गात जाऊ दे. आणि आता अर्जुन चितेच्या दिशेने जातोय. सिंधुराज जयद्रथ त्या ठिकाणी आग लावायला येतोय. आणि तेवढ्यात गोपाळकृष्णाने सूर्याकडे नजर फिरवली. ढग बाजूला जाऊ लागले, सूर्याची किरणे दिसू लागली. गोपाळकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, सूर्यास्त व्हायला अजून अर्धी घटिका म्हणजे 12 मिनिटे शिल्लक आहेत. अरे हा बघ, ऐका तुझ्या समोर जयद्रथ आलेला आहे. हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ. अर्जुनाने गांडीव धनुष्य घेतला, बाण काढला आणि बाण सोडून दिला आणि सिंधुराज जयद्रथचा शिरच्छेद केला. ते शिरच्छेद केल्यानंतर ते जे मस्तक होतं ते उंच आकाशामध्ये उडालं. गोपाळकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझ्या बाणांनी हे जे मस्तक आहे ते जमिनीवरती पडायला देऊ नको. दुसऱ्या बाणाने हे जे मस्तक आहे ते वर उडव. कारण काय ते तुला सांगतो. अर्जुनाने बाणाने परत ते मस्तक आकाशात उडवलं. गोपाळकृष्ण म्हणाले, या जयद्रथला त्याच्या वडिलांचं वरदान आहे की ज्याच्याद्वारे त्याचं मस्तक जमिनीवरती पडेल त्याचं मस्तक फुटून जाईल. म्हणून मी सांगतो ते कर. परत ते बाणाने वर उडव डोकं. गोपाळकृष्णाच्या रथामध्ये अर्जुन बसला. गोपाळकृष्णाने रथ हाकायला सुरुवात केली आणि ते जे डोकं होतं ते अर्जुनाने बाणांनी एवढं उडवलं की त्याचा पाठलाग करत करत गोपाळकृष्ण आणि अर्जुनाने ते जे सिंधुराज जयद्रथचं मस्तक होतं ते सीमंत पंचकाच्या बाहेर घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी जयद्रथला वरदान देणारे त्याचे वडील बसलेले होते. त्यांच्याच मांडीवरती ते जाऊन डोकं पडलं. तर व्यासांनी उल्लेख केला आहे की त्यावेळी जयद्रथच्या मस्तक असं झालं होतं. जयद्रथचं मस्तक हे फुलाप्रमाणे दिसत होतं, कदंब वृक्षाच्या फुलाप्रमाणे दिसत होतं. कारण सगळ्या बाजूने त्याला बाण लागले होते. ते बघून त्याचे वडील वृद्ध क्षत्र घाबरले आणि त्यांनी ते मस्तक जमिनीवरती फेकून दिले. आणि त्याच वेळी ज्याच्याद्वारे ते मस्तक जमिनीवरती पडणार त्याचं मस्तक फुटून जाणार, तो भस्म होणार, असं वरदान त्याच्या वडिलांनी त्याला दिलं होतं. आणि त्याचेच वडील त्या वरदानाचे बळी पडले आणि ते नष्ट झाले. अशा प्रकारे गोपाळ श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचवलं आणि सगळे पांडव श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले. आणि अशा प्रकारे धर्माचे पालन जे करतात, पाखंड्यांचं खंडन करतात, अशांचं रक्षण नेहमी धर्म करतो. कारण साक्षात धर्म म्हणजेच कृष्ण. यथो धर्मो तथो जय, यथो धर्मो तथो कृष्ण, यथो कृष्ण तथो जय. जिथे धर्म आहे तिथे कृष्णाची साथ आहे आणि जिथे कृष्णाची साथ आहे तिथे विजय अलौकिक शक्तीचा नेहमी वास असतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज पूर्वरंगाच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हिची दान देगा देवा तुझा विसर पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, आपण ऐकत होता श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तन अलंकार हरिभक्त पारायण अक्षय परोळेकर यांच्या कीर्तन सेवेचा उत्तर रंग. तबला साथ सुधीर गोसावी यांची, हार्मोनियम साथ गणराज मेस्त्री यांची.